जाम लोचा झालाय हो सर. तू मला काय बोललीस का? हा तुम्हालाच बोलले सर. काय? नाही ते काय झालंय आपल्याला एकदम असं ऐन टायमाला निघावं लागलं ना. म्हणजे असं एकदम अचानक निघालो ना आपण. मग घरी जरा प्रॉब्लेम झालाय ना. माहित नव्हतं घरी कोणालाच म्हणून सर. कोण असतं तुझ्या घरी? कोण कोण असतं? मी आणि माझे मिस्टर. काय झालं मग? चिडला? हा ते खूपच भडकलेत. माहितीच नव्हतं ना त्यांना. ओके ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी, कारण मीच तुला अचानक सांगितलेलं ना इकडे यायला. आय टॉक टू हिम. पण हे बघ, भंडारी रॉक्स मध्ये हा असला आगाऊपणा चालणार नाही कधी, कळलं ना? फालतूपणा चालवून घेत नाही मी कधी. प्रत्येकाने आपापल्या पायरीप्रमाणे वागायचं. मी बोलतो त्याच्याशी. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. मॅडम तुम्ही पण काय ना जरा काय ना गाणं. नाही आता नको. आता नको. मग केव्हा? पुन्हा कधीतरी. मग मी गाव? नाही नको नको नको. म्हणजे आपण ऍक्च्युली गाणी कोणीच म्हणायला नको, नाही का? आपण गप्पा मारू ना सगळे. काय लक्ष्मी? नाही पण ऐका ना सर प्लीज, आपण कुठेतरी थोड्या वेळ थांबूया का? हो चालेल ना, चालेल. भंडारी थांबव रे. नाही कशाला? नको नको नको. अरे मॅडम ना जरा थांबायचंय. जरा बराच वेळ झाला आपण प्रवास करतोय, तर थांबा ना थोडा वेळ. तुला काय प्रॉब्लेम झाला रे? हा, तू काय नुसता बसलायस ना? अरे हो बसलोय म्हणूनच म्हणतोय. बसून बसून कंटाळा आलाय. थोडा वेळ थांब, पाय मोकळे करू. आता म्हणूनच म्हणतो ना, कंटाळा आला तर गाणी घ्यायची. गाणं म्हटलं की वेळ मस्त जातो. नाही ऐका ना प्लीज. जरा प्लीज थांबूया का? जरा अर्जन्सी आहे. मॅडम मॅडम रस्ता खूप सुंदर आहे. जरा मस्त बघत बघत जाऊ, नंतर काढव गेलं की मग ते बरोबर आहे सर, पण ना थोडं थांबूया ना प्लीज. ए भंडारी थांबव ना, माझा ऐक ना. अरे त्यांना पाय मोकळे करायचे असतील, वॉशरूमला जायचं असेल, फ्रेश व्हायचं असेल. हो ना लक्ष्मी? हो 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 प्लीज प्लीज प्लीज. ओके ठीक आहे, बरं आहे. मी कुठेतरी बरी जागा बघतो आणि थांबवतो. थँक्यू. सो नाईस ऑफ यू. हो भंडारी इथं राईट घे, राईट घे. समोर हॉटेल आहे बघ. चालेल लक्ष्मी? हो प्लीज. या म्हणा या. या ना. मी जरा फोन करून येते. तुम्ही बाबू. चला मस्तपैकी कॉफी वगैरे घेऊ. हा जरा फ्रेश फ्रेश. या 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 चला. चला या मॅडम. चला चला इकडे या इकडे. लक्ष्मी मॅडम. हा एक मिनिट मला सांगते. मी पुढे जातो सावकाश. हे सांगत होतं ऐकत. या मॅडम. चला चला या. या ना मॅडम. या 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 मॅडम. काय आहे आता? मॅडम कुठे निघालात? कुठे म्हणजे मी वॉशरूमला जाऊन येते. हो मॅडम 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 मॅडम. काय आहे आता? अहो लेडीज वॉशरूम इथे आहे की जेंट्स आहे? सॉरी मी जरा घाईत होते ना, सो लक्षात नाही आलं माझ्या. होतं होतं असं कधी कधी होतं असं, लक्ष नसतं. जा ना जा ना.
जा ना जा. हो हो. तुम्ही या ना. हो. कोणाची वाढ? अरे गाडीमधून सारखं मागे काय बघत होतं? तू आरशात काय बघत होता सांग. गाडी चालू असं मागे बघून. दर 10 सेकंदांनी रिअर व्ह्यू मधून मागे बघायचं असतं. तुला माहित नसेल तर यापुढे लक्षात ठेव. ए तू काय आरशात सुरेखाला बघत होता? तुझं काय सतत माझ्याकडे लक्ष होतं. भांडारे माझं सगळीकडे लक्ष असतं. एक आहे तुझ्या डोळ्याला गॉगल असतं सतत, त्यामुळे तुला स्पष्टपणे काहीही दिसत नाही. असं गॉगल कडून बघ, स्पष्ट दिसायला लागेल सगळं तुला. मला सगळं व्यवस्थित दिसतंय. भांडारे काय ना, मी खेळाला उतरण्यापूर्वी मैदान नीट बघून. अच्छा, मग ग्राउंडवर जर एखादा बॅट्समन जर चांगली बॅटिंग करत असेल ना, तर आपण मध्ये कधी कधी लुडबुड करू नये. तो जर चांगला फॉर्म मध्ये असेल ना, तर आपण जरा मागे राहावं, त्याला सिक्सर वगैरे मारू द्याव्या. लुडबुड नाही रे भांडारे. कसं असतं ना, आता समोरचा बॅट्समॅन आहे ना, तो त्याच्या परीने रन्स काढतच असतो, पण 2-4 फटके त्याचेही लागतातच. असं म्हणतो. आता बघ ना, काय मस्त गेम खेळला असतो. आम्ही दोघं येत होतो, आमच्या बरोबर यायचं बरोबर मॅनेज केलंस का नाही? पण म्हणून मी हरलो नाही का नाही? अजून हरला नाही. काय रे भंडारी, मी खेळायला उतरलो की मीच जिंकतो. उथळ पाण्याला खळखळाट फार. बघूया ना कोणाचं पाणी उथळ येते. बघूया कोणाची विकेट जाते आणि कोण सेंचुरी मारून जाते ते बघूया. बघूया 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 बघूया. अरे बघूया बघूया. मी तुला फोन करते ह्यालाही कारण असतात वैभव. काय कारण काय असतात? जेवायला कधी येणार? घरी कधी येतोयस? जेवायला आहेस की नाही? हीच ना ही असली कारण त्या क्षणी महत्वाची नसतात मला लक्ष्मी. कुणासाठी महत्वाचे नसतात. मला कशाचं महत्व वाटतं किंवा वाटावं हे तू का ठरवतोयस वैभव? आई आई आता हेच विचारणार. काय सांगू? आई भलतच कुठलं तरी टोक गाठेल. नाही नकोच सांगायला. हाय बोल. हे बघ लक्ष्मी, मला नीट सांग काय झालंय ते. कसलं? तुला माहितीये मी कशाबद्दल विचारतेय ते. आई अगं असं उत्तर देण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हो मग मला सांग, घराबाहेर का गेली होतीस तू? मी असंच जरा पाय मोकळे करायला गेले होते. इतके तास? हो अगं ते घड्याळाकडे लक्षच नाही गेलं माझं. आणि फोनकडे? बॅटरी गेली होती ना. नाही लक्ष्मी, म्हणजे मला नाही पटत हे तुझं कारण. मग त्याला मी काही करू शकत नाही, पण कारण हेच. ठीक आहे नको सांगूस, पण आज ना उद्या कळेलच मला. आई तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? माझ्याकडून कारण काढून घेणं का माझ्यावर विश्वास ठेवणं? हे बघ, मला माझ्या मुलीशी बोलणं जास्त महत्वाचं वाटतंय. पण तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगूस. मी दुसऱ्या कुणाला तरी विचारीन, कारण तुझ्या आयुष्यात काय चाललंय हे मला कळायलाच हवं. ठेव फोन, कामात आहे. हा वाटलंच मला ग, वाटलंच. ठेव. काहीतरी बिनसलंय हे नक्की. लक्ष्मी कधीच माझ्याशी फार मोकळेपणानं बोलत नाही, पण आज ती मला उलट उत्तर देत होती. अशी कधीच वागली नाहीये ती. काहीतरी झालंय. अभी वो बल्ब निकाल. हाँ सर.
लवकर कर ना, झोपा काढायची सवय. 4 बल्ब. अजून काय काय? एक TCR बुक. TCR. अरे ते कपडे लॉन्ड्री टाकले का धुवायला? पता नहीं सर. पता नहीं मतलब जा उसको बोल लॉन्ड्री में डाल. हाँ. शूटिंग नाही म्हटल्यावर झोपा काढा सगळे. हॅलो. हा मी बोलतीये. हा बोला. नाही आज जरा घरी लवकर या हो. हो आज लवकरच येणार आहे मी. कसं काय? अगं आज पॅकअप लवकर झाले ना, शूटिंग संपलं. हो मग तिथे काय करताय अजून तुम्ही पॅकअप झालं तर? बंदा अगं पॅकअप झालं घरी झालं, मी काय ऍक्टर आहे का? प्रोडक्शनचं काम बघतो मी, ते बाकी राहिलं थोडंसं काम, ते संपवतो. 1-2 जणांना भेटायचं, ते झालं की येतो. म्हणजे संध्याकाळ होणारच. हो नाही नाही म्हणजे मला माहित नाही का ग. माझं काम आहे तुमच्याकडे. नाही पण काय काय नेमकं काम काय? नाही मला बोलायचंय तुमच्याशी. कशाबद्दल म्हणजे विषय काय? फोनवर नाही सांगता येणार. आणि विषय काय आहे, किती वेळ बोलायचंय, या सगळ्याचा विचार करून येणार आहात का तुम्ही? एवढं महत्वाचं बोलायचं म्हटल्यावर ना एखादा माणूस हातातलं काम टाकून निघून आला असता घरी. मंदा अगं मी लवकर येणारच आहे घरी आज. लक्ष्मी बद्दल बोलायचंय मला. लक्ष्मी बद्दल काय झालं? हो काहीतरी झालंय म्हणूनच बोलायचंय ना तुमच्याशी. नाही पण हॅलो नाही काय काय झालं काय? तुम्ही शांतपणे काम करा, काम संपलं की घरी या, मग बोलूया आपण. ऐक रे इकडे हे बघ, परवाच्या सीनची सगळी प्रॉपर्टीची जी लिस्ट आहे, सेटिंगची जी रिक्वायरमेंट आहे, त्याची सगळी लिस्ट विनम्र आणि सूरजकडे देऊन ठेवली आहे. त्या विनम्रच्या नादाला लागू नको, सूरजकडून घे सगळं. ओके हे घेऊन जा, सगळे रेडी ठेव. हा नमस्कार. अरे या या दत्ता भाऊ, बसा बसा. नाही असू दे. काय मग अजून किती वेळात तुम्ही? नाही माझं झालंच आहे. तुम्ही? झालं माझं पण, कामाचं बोलून झालंय, मी पण निघतोच आता. आता विराज सर तुम्ही चांगली 2 दिवस सुट्टी घ्या. ते झालंच. म्हणजे सेट, शूटिंग, शेड्युलिंग, आर्टिस्ट कशाचा म्हणून विचार करू नका. खरंय खरंय. पण खरं सांगू का दत्ता भाऊ, हा सेट म्हणजे शेवटी काय हो, सगळं खोटच आहे ना. बघा ना, माणसं नसली की कशात जीवच वाटत नाही ते. म्हणजे आता मी कामाचं बोलत होतो ना, सारखं वाटत होतं आता लक्ष्मी आतून पटकन बाहेर येईल, एकेसर हाक मारतील. ह्या माणसांशिवाय हे घर पूर्णच होत. खरंय, अगदी खरंय. रिकाम्या सेटवर पाऊल टाकणं म्हणजे रिकाम्या घरात पाऊल टाकण्यासारखं आहे. सुन चला मग सगळे असतानाच भेटूया. हो नक्की. बाय. बरं. ठरवलं तर किती पटकन माणसं जोडता येतात, जोडली जातात. हेही घरच झालंय, कुटुंबच झालंय. कुटुंबातल्या माणसांसारखी यांचीही सवय झाली. यांचंही दुखलं खुपलं बघावंसं वाटतं, यांनाही आनंदात ठेवावंसं वाटतं. घरी लक्ष्मीची काळजी वाटते तशी इथे लक्ष्मी मॅडमची काळजी वाटते. मॅडम बऱ्या असतील ना? सुरेखा ये ना, इथे बैस ना. एकटी नको ना बसू, ये ना इथे. एक्सक्यूज मी, सुरेखा इथे आली तर चालेल का बसायला? हो. तू बोल. चालेल. झालं एवढंच? सुरेखा ये बैस. ये बस 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 बस.
मॅडम मॅडम तुम्हाला आवडतो प्रवास? हो खूप आवडतो. हा आणि त्यातून ही अशी रोड ट्रिप म्हणजे मस्तच असते. त्यातून असे हे रोड साईड हॉटेलमध्ये निवांत बसणं, त्यातून माझ्यासारख्याची कंपनी. मॅडम सांगा ना तुम्हाला काय आवडतं? सांगा ना मॅडम. ईश्वर, असं कसं सांगणार? म्हणजे कोणती भाजी आवडते, कोणता ऋतू आवडतो, काय म्हणतात ते? काय मला ना शेपू सोडून सर्व भाज्या आवडतात. आणि ऋतू म्हणाल तर थंडी मला खूप आवडते, पण आपल्या मुंबईत थंडीच पडत नाही. सो मला ना पाऊस आवडतो खूप. श्रावण महिना खूप आवडतो. खूप सारा पाऊस आणि त्या पावसात फिरायला जायचं, टपरीवरचा चहा, आलं घातलेलं, आणि खूप फिरायला आवडतं. आणि मॅडम शॅम्पू. काय हसायला काय हसायला काय झालं? हसण्यासारखं काय आहे? अरे अशा म्हणजे कॉस्मेटिक वस्तू बायकांना आवडतात म्हणून मी विचारलं. कसं शॅम्पू, साबण वगैरे, मेकअपचं सामान कोणतं आवडतं? ए भंडारी ये. अरे काय अभ्यासाचा तास घेतोयस का तू? त्या मस्त पाऊस बिऊस ह्याच्या गप्पा मारतात आणि काय काढलं तू शॅम्पू साबण आंघोळीचं? तुला काय प्रॉब्लेम आहे काय? अरे असे वृक्ष प्रश्न विचारायचे नसतात भंडारी. माझं बघून घे. ओके. अरे अचानक कंटाळून झोपून जाईल ती. काय लक्ष्मी? नाही टाळी द्यायची नाहीये त्यांना. घे मागे घ्या. कसे प्रश्न कसे विचारायचे? कोणते प्रश्न? आठवणी विचारायची. हो ना लक्ष्मी? बायकांना आठवणीत रमायला फार आवडतं. आणि एकदा काय झालं एवढं म्हणाले, बस आपण फक्त ऐकायचं. म्हणजे आपलं बोलणं कोणतरी मन लावून ऐकतं, याच्यापेक्षा दुसरा आनंद बायकांना काही होऊच शकत नाही, है ना? अय्या भजी. आवडते भजी तुम्हाला? मला खूप आवडते भजी. भजी खूप आवडते? हो. घ्या ना घ्या. हो. ए लक्ष्मी हिरोईन आहेस तू. अर्धपोटी राहायचं. डाएट फिगर मेंटेन करायचं ना. अर्धपोटी राहायचं असतं, लक्षात ठेव. कलाकाराचं मन नाही भरलं तर कलाकार मनापासून काम कसं करू शकेल? राईट मॅडम. तुमचं पोट आणि मन कसं भरलेलं हवं. खा ना खा. मी अजून मागवतो. खा. सॉरी, मला भजी खूप आवडतात. आमच्याकडे ना दरवर्षी पाऊस सुरू झाला की भजी म्हणजे असतातच. भजीचा कार्यक्रम होतोच. म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस
तो मातीचा गंध आणि त्यात तो मिसळलेला खमंग भजीचा वास. एकदा काय झालं, लक्ष्मीला कधी सांगावं नाही लागलं माझी काय आवड आहे. तिला जणू काय आधीपासूनच माहिती असल्यासारखं असायचं. मी पावसात चिंब भिजून घरी आलो आणि 5 मिनिटात गरमागरम भजी तयार नाहीत असं कधी झालंच नाही. खमंग भजी, क्या बात है लक्ष्मी. आई शपथ लक्ष्मी, आता मी मनात म्हटलं की आता भजी असती तर काय मजा आली असती यार. तुझ्या मनात आलं आणि मला कळलं नाही असं होईल का वैभव? आउटस्टँडिंग झाले भजी. तुझ्यासाठी खास गरमागरम भजी. सावकाश, अरे गरम आहे.